की हे महाराष्ट्रामधल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यावर जे अल्निनोचं जे संकट येऊ पाहतंय, पावसाचा कमीपणा होऊ पाहतोय आणि त्याच्यामधून कदाचित येणारं वर्ष दुष्काळाचं असू शकतं आणि त्याच्यामधून आमची सगळ्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून पांडुरंगाला आम्ही सगळेच वहिनी पण विनंती करते, प्रार्थना करते, आम्ही पण करून आलो आणि हा असा सगळा शेतकऱ्यांचा सोहळा. वहिनी साहेब, हे जुन्नर आंबेगाव खेळ ही सगळ्यांची भूमिका आहे. ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आहे. ही भूमी छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानानं जे वडू तुळापूर आमच्या शिरूर तालुक्यात आहे, त्या भूमीतले हे सगळे लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपण भीमाशंकर सारखे 12 ज्योतिर्लिंग आहे, अष्टविनायकापैकी काही देवस्थान याच परिसरामध्ये आहेत आणि या परिसराला एक मोठी संतांची परंपरा लाभलेली आहे, समाज सुधारकांची परंपरा लाभलेली आहे. सत्यशोधक समाजासाठी काम करणारे आमचे मुकुंदरावजी भुजबळ साहेब, माननीय महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, मंजरचे सुपुत्र कैलासवासी किसनरावजी बानकेले साहेब यांनी 3 वेळेला आमदारकी, खासदारकी त्या ठिकाणी भूषवली. त्या किसनराव बानकेले साहेबांचा देखील आपल्याला आज या ठिकाणी उल्लेख केल्याशिवाय राहता येत नाही. शिवाय आहेत, मला वाटलं तुमच्याकडून एक उल्लेख राहिला की तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ती मंचरला, त्याची जी मंचरी दिलेली आहे आणि त्याची प्रत आज देखील मंचरला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे तुकोबारायांचा असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा असेल, हा देहू आळंदीच्या पंढरीचा वारसा आमच्या सगळ्या लोकांना लाभला आणि म्हणूनच आज आमच्या परिसरामधले हजारो लोक या भक्तीच्या मार्गाने या ठिकाणी जातात आणि म्हणूनच आमची सगळ्यांची श्रद्धा ही पांडुरंगावर आहे. आता आषाढी जवळ आलेली आहे. वारीला काही दिवसात 8 तारखेला देहूवरून पालखी निघेल, आळंदीवरून पालखी निघेल आणि मग आषाढीला या ठिकाणी त्या सगळा जो सोहळा की ज्या सोहळ्याला हजारो नाही लाखो लोक उपस्थित राहतात, 30-40 लाख लोक उपस्थित राहतात. ऊन पाणी वारा कशाची पर्वा या ठिकाणी करत नाही, अन्नाने पायानं चालत राहतात. इथं आल्यावर काही सगळ्यांचं पांडुरंगाचं दर्शन होतच असं नाही. काही लोक मंदिराच्या पायरीचं दर्शन घेऊन परत जातात, काही लोक मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन परत जातात. पण त्या वारकऱ्याच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे ती, मला नामदेवाच्या पायरीचं दर्शन झालं तरी माझा पांडुरंग मला भेटला. आणि हाच पांडुरंगाचा विचार हा फक्त अध्यात्माचा विचार आहे असं समजायचं काही कारण नाही. कारण मला एक प्रसंग या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हे जे उजनी धरण आहे, ज्या उजनी धरणामुळे या सगळ्या परिसराला कल्याण आहे. आज तुमचे सगळ्यांचे साखर कारखाने चालत आहेत. आज जी सुबत्ता या परिसराला मिळालेली आहे त्या, आणि मग त्या उजनीमध्ये आमचा इंदापूर बारामतीचा सुद्धा भाग काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असेल. ज्या वेळेला या उजनी धरणाचं भूमिपूजन झालं त्यावेळेला या महाराष्ट्राचे द्रष्टे नेते कैलासवासी माजी उपप्रधान कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब या उजनीच्या भूमिपूजनाला इथं आले आणि उजनीचं भूमिपूजन करत असताना यशवंतरावजींनी जे भाषण केलं ते भाषण करताना त्यांनी समोर लाखोंचा समाज होता, पण त्या समाजाला उद्देशून भाषण करण्याच्या ऐवजी त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला उद्देशून भाषण केलं. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर यशवंतरावजी त्यावेळेला म्हणाले होते, हे पांडुरंगा,
तुझ्या दारामधून जाणारी भगीरथ ही गंगा मी या ठिकाणी अडवण्याचं पाप करतोय, पण तशी तुला मला काय शिक्षा करायची असेल तर कर. पण शेवटी तुझ्या भक्तीसाठी हा बैलान मैल चालत येणारा जो वारकरी आहे, त्याच्या शेतामध्ये शेती फुलली पाहिजे, त्याच्या शेतामध्ये त्याला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे, आणि म्हणून मी हे सगळं काम करतो. अध्यात्म, राजकारण, समाजकारण या गोष्टी काही वेगळ्या आहेत असं काही मानायचं काही कारण नाही. यशवंतरावजींची हीच भूमिका आदरणीय पवार साहेबांनी पुढे चालवली. पवार साहेबांची हीच भूमिका आदरणीय अजितदादांनी पुढे चालवली, आणि आता माननीय सुनेत्राबाईंनी देखील हीच भूमिका घेऊन पुढे चाललेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता ही आज मंचरचं जरी भक्तिदिवस झालेला असलं तरी आंबेगाव तालुक्यामधल्या, जुन्नर तालुक्यामधल्या, त्या परिसरातल्या अनेक गावाच्या लोकांनी इथं येऊन आपल्या धर्मशाळा म्हणा किंवा वारीला येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भविष्यात ते करत राहणार आहे. देवेंद्र शेठ असतील, हर्षदजी बोर्डे असतील, आणखी अनेक लोक, लहान मोठे, म्हणजे मोठाचं नाव घेतलं पाहिजे, लहानाचं घेऊ नये म्हणून हे घेतलं नाही तरी चालेल असं चालत नाही. शेवटी थेंब करूनच रांजण त्या ठिकाणी भरत असतो, आणि त्या थेंबातून, तुमच्या घामातून, तुमच्या कष्टामधून जी आज या ठिकाणी ही चांगली इमारत उभी राहिलेली आहे, त्या इमारतीच्या या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आज दुर्दैवानं अजितदादा आपल्यामध्ये नाही आहे. दादांनी नेमका हाच विचार केला, हीच त्याला मदत केली, हेच त्याला सहकार्य केलं, जे जे होईल ते करायचा प्रयत्न केला, गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. मला देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही दिवस काम करण्याची संधी मिळाली, पण करोनामध्ये माझ्या प्रकृतीमुळं मी विनंती केली की मला सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा आता पुढे फार करता येणार नाही. त्याच्यानंतर मग दत्तामामा भरणेंना या ठिकाणी पालकमंत्री केलं गेलं, आणि तसं पाहिलं तर हा सोलापूर जिल्हा आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 40-50 वर्षामधला लहान मोठा माणूस, नगराध्यक्ष होताही तुमचे सासरे भगीरथप्पा फाळके, बाहेर भाऊ फाळके, भारत नाना फाळके आणि फाळके, आणि आपले त्यांचे चिरंजीव यांनी देखील आम्ही विधानसभेमध्ये एकत्रित काम केलेलं आहे. पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलेलं आहे. आज राजकारण बदलत असताना गोष्टी घडतात इकडं तिकडं, काही हरकत नाही, पण शेवटी आपल्याला काम करायचं तर समाजासाठी काम करायचं. आमच्या आमदार खरे साहेब, आपण आज जरी शिंदे सेनेमध्ये जरी असला तरी सुद्धा आपण समाजाच्या हिताचं काम घेऊन आपण पुढे चाललेलं आहात. आमची त्याला काही हरकत नाही.